आज या ठिकाणी माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या बघणाऱ्या मराठा बांधवांना मी प्रामाणिकपणानं जे बैठकीमध्ये 2-4 गोष्टी सांगणार आहे मित्रांनो, जर खोट्या निघाल्या मी 3च सांगतो, आता परत बाकीच्या सांगतो, आणखी शिल्लक ठेवतो काय काय घटना काढायच्या चर्चेला गेल्यानंतर. जर मी खोटं बोलत असेल तमाम महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनो, तर मी विठ्ठल राऊताचा मुलगाच नाही आणि मी छत्रपतीचा प्रामाणिक भक्त नाही. आज आम्ही म्हणून दादा तुमच्याबरोबर चर्चा करायला गेलो असताना साताऱ्याची काय मंडळी त्या ठिकाणी आलेली, उदयनराजे महाराजांचा त्या ठिकाणी विषय निघाला. म्हणले थोडक्या मतात निवडून आले, थोडक्या मतात निवडून आले. मला तर त्या दिवशी खऱ्या अर्थानं धक्का बसला. दादा तुम्हाला किती अहंकार चाललाय. मी माझ्या या देवाची शपथ घेऊन सांगतो तमाम महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना, दादांचं हे वाक्य आहे, मी फुकलो असतो तरी हे राजे पडले असते, मी फुकलो असतो तरी हे राजे पडले असते, मी राजे म्हणून सोडून दिलं असा हात केला. मी जर खोटं बोलत असेल तर या महाराजाचा भक्त आयुष्यात नाही मित्रांनो, माझ्या विठ्ठलरावचा पोरगा नाही. मी माझ्या आई बापा शपथ खरं सांगतो. आज मला पण माझ्या सहनशीलतेच्या बाहेर जाऊन देऊ नका. मी तर तुम्ही फुकलेली करताना त्यापेक्षा 100 फुकलेली लिखू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.